उन्हाळ्यात पण सकाळची सुरुवात मस्तपैकी चहा बनवून झालेला आहे माझा आणि आज मी कुर्ती घालून जाणार होती. असंच मन झालं म्हणून आणि मग नंतर चहा पिला आणि जायला निघाली होते आणि दुपारी इतकं बोर होत होतं आम्हाला. मग आम्ही चिप्स खाल्लं आणि बाहेरचं वातावरण पण एकदम पावसाचं असं क्लाउडी झालेलं होतं. ते एकदम शांतता होती. मग घरी जायला निघाले आणि स्काय एवढे सुंदर दिसत होते आणि आज हनुमान जयंती तर सर्वीकडेच मंदिर वगैरे एकदम छान सजलेले आहेत. आणि आता परत जायचा टाइम झाला होता तर परत थोडासा चहा केला कारण डोकं दुखत होतं. मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते 5 वाजेचं. एकदम पावसाचं झालेलं होतं, एकदम ढग वगैरे एकदम भरून आलेले होते सर्व. आणि आता कोणीच मला बोलणार नाही वाटीत चहा कोण पितं आणि भाजीच्या प्लेटीमध्ये कोण चहा पितं, कारण मला प्लेट भेटत नव्हती म्हणून मी त्यातच पिणार. मग बाहेर निघाली आणि एवढी छान थंड हवा चालू होती. पाऊस तर नक्की पडणारच होता एवढं तर आहे. असं वाटलं नव्हतं पडणार आहे असं, पण मग मस्त वातावरण होतं. मला तर असं वातावरण खूप आवडतं. मग पोहोचली आणि 6:30 खूप अंधार होऊन गेला. जसं आम्ही चहा वगैरे घेतला तसंच लाईट पण निघून गेलेली होती आणि पाऊसही चालू झालेला होता. तर मग मस्तपैकी चहा पिला, पाऊस एन्जॉय केला आम्ही आणि खूप वेळ चालला हा. मग लाईट पण नव्हती. मग टाईमपाससाठी इथं लिपस्टिकचे शेड ट्राय करत होते कसे काय, कारण की करायला काही नव्हतंच, लाईट नव्हती. मग मी घरी जायला निघाले आणि आमच्या सरांनी तर प्रसाद आणून दिला होता मला, तो मी घेऊन चालले होते. आणि आज स्कार्फ नव्हता बांधला कारण एवढी छान थंड हवा चालू होती बाहेर. म्हटलं कशाला. आणि घरी येऊन आमच्या बेलाशी मस्ती वगैरे केली. तिचे पप्पे घेतली की अशीच बघत राहते आपल्याकडे. तिच्यासोबत मस्ती करून मग जेवण वगैरे केलं मी आणि बस असा होता दिवस.